सर्वांना मनापासून नमस्कार. मित्र हो, आजचा आपला विषय आहे काश्मीरचे भारतात विलिनीकरण. हा विषय तसा खूप महत्वाचा आहे आणि या विषयाच्या बाबतीत विचार केला ना तर अनेक मतांतर या विषयावरती आहेत. मग ते अनेक लेखकांच्या माध्यमातून असेल किंवा अनेक वक्त्यांच्या माध्यमातून असेल, बरेचसे वेगवेगळे पैलू या विषयांवरती मांडले जातात. पण खरं तर इतिहास हा आहे, ज्या काळामध्ये या घटना घडतात त्या काळाची त्या वेळेची परिस्थिती कशी असते, त्यावेळेच्या नेमका गरजा काय असतात आणि त्यावेळेला झालेले निर्णय हे परिस्थिती सापेक्ष कसे असतात, याबाबत जर आपण निश्चितपणे विचार केला तर मग त्या ऐतिहासिक घटनेमागचं खरं कारण काय आहे ते आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळे बरेचसे मनातील समज गैरसमज हे सुद्धा कमी होतात. तसाच काश्मीरचे भारतात विलिनीकरण हाही अत्यंत संवेदनशील आणि कळीचा असा विषय आहे. पण या विषयाकडे पाहताना आपल्याला याची सुरुवातीपासून सविस्तर अशी आपल्याला चर्चा करणे गरजेचं आहे की विषयाची मुळं कुठपर्यंत गेलेली आहेत, हा विषय वादग्रस्त म्हणून नंतर कसा समोर आला, याही बाबतीत आपण आता विचार करणार आहोत. मित्र हो, खरं तर काश्मीरचा इतिहासच हा रंजक आहे. काश्मीर म्हटलं की आज प्रत्येकाच्या आकर्षणाचा आणि हा सौंदर्याचा विषय आहे. अशा या काश्मीरबद्दल चर्चा करताना खरं तर इतिहासकार रजतरंगींनी हा ग्रंथ ज्यांनी लिहिला, या ग्रंथावरतून आपल्याला या विषयाबद्दल खूप माहिती मिळते. कारण काश्मीरमध्ये 1148 ते 1150 या काळामध्ये कलनाने रजतरंगींनी हा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ लिहिताना त्याने जवळजवळ 52 राजांच्या कालखंडाचा इतिहास त्यामध्ये नोंदवलेला आहे. त्याने सुरुवात जर बघितली तर आपल्याला महाभारतातील सहदेव यांच्या कार्यकालापासून ते 12व्या शतकापर्यंत कोणकोणत्या राजांनी कसा कारभार केला, त्यात फक्त स्तुती पाठक नव्हे तर ज्या राजांनी चांगला कारभार केला त्यांच्याबद्दल तर मतं चांगलीच व्यक्त केली, पण ज्यांच्या चुका सुद्धा झालेल्या असेल त्या चुका सुद्धा कलनाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने इतिहासातील हा एक पहिला ग्रंथ ठरतो की त्यामध्ये सविस्तर असा इतिहास नोंदवलेला आहे. कलनाने हा जो इतिहास लिहिला, खरं तर रजतरंगिणी म्हणजे काय तर पाण्याचा प्रवाह जसा असतो तो वाहत चालतो, म्हणजे उगमापासून ते थेट समुद्रापर्यंत, तसाच हा राजांचा प्रवास आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत राजांच्या कारकिर्दीचा हा इतिहास आहे. या इतिहासामुळे आपल्याला काश्मीरची बऱ्याच प्रमाणात सविस्तर अशी माहिती मिळते. आता पुढे थोडा विचार केला, हा जो प्रांत आहे हा प्रांत सम्राट अकबर बादशहा यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या ताब्यातला हा प्रांत होता. काही काळ हा प्रांत सम्राट अकबराच्या ताब्यात राहिल्यानंतर पुढे तर या ठिकाणी जहांगीरने असं वक्तव्य केलेलं आहे, पृथ्वीवर खरा स्वर्ग जर असेल तर तो कुठे आहे, तो म्हणजे काश्मीरला. म्हणजे एक प्रकारे काश्मीरचं सौंदर्य या वाक्यातून स्पष्ट होतं. त्यानंतर पुढे काय झालं, हा प्रदेश हा शीख राजे रणजित सिंग यांच्या ताब्यामध्ये होता आणि यांच्या ताब्यामध्ये असताना इसवी सन 1846 मध्ये इंग्रज आणि शीख यांच्यामध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये शीख राजे रणजित सिंग यांचा पराभव झाला.
पराभव झाल्यानंतर शीख राजांनी 1 कोटीची खंडणी ही इंग्रजांना द्यावी असं ठरलं. पण नेमकं खंडणी देण्यासाठी एवढा पैसा रणजित सिंह यांच्याकडे नव्हता. आणि रणजित सिंहाचं राज्य त्यावेळेला काश्मीर पुरतं मर्यादित होतं. त्यातला जम्मू हा जो भाग होता, हा भाग महाराजा रणजित सिंग यांचे जे मांडलिक राजे होते गुलाब सिंग हा यांच्याकडे होता. मग त्यावेळेला पैसा मिळवण्यासाठी महाराजा रणजित सिंग यांनी काश्मीरचा प्रांत हा आपले मांडलिक राजे गुलाब सिंग की त्यांच्याकडे याचा प्रांत होता. कुठला? काश्मीरच्या बाजूचा जो प्रांत आहे तो प्रांत त्यांच्याकडे होता. आता हा प्रांत त्यांनी 75 लाखाला गुलाब सिंग यांना विकला. आणि 75 लाखाला काश्मीरचा भाग विकल्यानंतर मग गुलाब सिंग यांच्याकडे जम्मू काश्मीर हा प्रांत त्यांचा एक प्रांत झाला. आणि त्यावेळेला खरं तर अशा खरेदी विक्रीतून हा प्रांत एक झालेला आहे. मग महाराजा गुलाब सिंग यांना इंग्रजांनी पूर्ण परमिशन दिली की तुमच्या पद्धतीने तुम्ही राज्यविस्तार करू शकता. मग त्यावेळेला महाराजा गुलाब सिंग यांनी जम्मू काश्मीर, त्यानंतर लडाख, गिलगिट हा नंतरचा भाग त्यामध्ये मिळवला आणि मोठा काश्मीरचा प्रांत त्यामध्ये एक सलग असा प्रांत तयार झाला. आता पुढचा जर आपण असा विचार केला तर काश्मीरचा हा सलग प्रांत त्यावेळेला निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेला पुढे स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 मध्ये. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्पुरते आपल्याला हा इतिहास माहिती आहे. इंग्रज पार्लिमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास करण्यात आला आणि त्या अनुषंगानेच लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीचाही त्या ठिकाणी कायदा केला. आता भारताच्या फाळणीचा त्यावेळेला योजना मांडताना, तो कायदा करताना त्यामध्ये स्पष्ट असा भाग होता की त्यावेळची परिस्थिती जर आपण बघितली ना तर भारतामध्ये 565 छोटी मोठी संस्थानं होती. म्हणजे जवळजवळ 60% प्रदेश हा इंग्रजांच्या ताब्यात होता, त्यांच्या अंमलाखाली होता. आणि 40% प्रदेश हा विविध संस्थानांमध्ये विभागलेला होता. ही संस्थानं अत्यंत छोटी आणि मोठी अशाही प्रमाणात विभागलेली होती. एखादं गाव म्हणजे एखादं संस्थान एवढी छोटी संस्थानं सुद्धा होती. आणि मोठी संस्थानं आपल्याला माहिती आहे, हैदराबाद असेल, काश्मीर ही मोठी संस्थानं त्यावेळेला होती. 565 संस्थानांमध्ये विभागलेला हा प्रदेश त्यावेळेला लॉर्ड माउंटबॅटन यांच्या योजनेनुसार, फाळणीच्या योजनेनुसार त्यावेळेला एक करार झाला. तो कुठला करार होता? ही संस्थाने ज्यावेळेला होती या संस्थानिकांना एक अधिकार देण्यात आला. नंबर 1 असा, या संस्थानिकांनी एकतर भारतात विलीन व्हावे. दुसरा पर्याय, भारतात विलीन व्हायचं नसेल तर पाकिस्तानमध्ये विलीन व्हावे. आणि तिसरा पर्याय असा होता की त्यांनी स्वतंत्र राहावे. म्हणजे मित्र, त्या काळच्या परिस्थितीचा विचार जर केला आपण, खूप परिस्थिती एकदम कठीण होती. कारण ही 565 संस्थानं ही खऱ्या अर्थाने ही स्वतंत्र राहू शकत होती किंवा भारत पाकिस्तानमध्ये ही विलीनही होऊ शकत होती. मग सगळ्यांना एकत्र भारतामध्ये विलीन करणे हा पाहिजे तेवढा सोपा भाग नव्हता. कारण त्यावेळेला अजूनही संस्थानं काही अशी होती किंवा काही प्रांत असे होते. फ्रेंचांकडे 5 प्रांत होते, दक्षिणेकडचे किंवा पूर्वेकडचे. त्यानंतर पोर्तुगीजांकडे गोवा, दमण, दीव हा प्रांत त्यांच्याकडे होता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे असा हा साम्राज्याचा भाग हा विभागलेला होता. मग अशा वेळेला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या संस्थानिकांचा एक मोठा प्रश्न भारत सरकारसमोर होता. मग हा प्रश्न सोडवत असताना मोठ्या कौशल्याने
विश्वासात घेऊन आणि प्रसंगी कठोर भूमिका ठेवून भारत सरकारने हा प्रश्न सोडवलेला आहे. आता त्यापैकी खरं तर आता 565 संस्थानं, नंतर पाकिस्तान, भारत असे 567 एक प्रकारे हे राज्यच होती छोटी मोठी. 567 राज्यांमध्येच हा पूर्ण विभागणी आपली झालेली होती. मग अशा वेळेला भारत सरकारने या संस्थानिकांना आपल्यामध्ये विलीन करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय वापरले. खरं तर संस्थानिकांना आपल्यामध्ये विलीन करताना त्यांच्यासाठी भारत सरकारने एक मुद्दा स्पष्ट केला होता. तो कुठला मुद्दा होता की फक्त 3 गोष्टी तुम्ही आमच्याकडे म्हणजे केंद्र सरकारकडे सोपवा, बाकी सर्व बाबी ह्या तुम्हीच सांभाळा. त्या 3 बाबी कुठल्या होत्या? एक तर होतं त्यामध्ये संरक्षण, दुसरं होतं परराष्ट्र व्यवहार आणि तिसरं होतं दळणवळण. या ज्या 3 बाबी होत्या, या 3 बाबी फक्त या केंद्र सरकारकडे सुपूर्द कराव्यात आणि बाकी सर्व कारभार हा आपल्या पद्धतीने पाहावा असं त्यावेळेला ठरलं. आणि विलिनीकरणासंदर्भामध्ये एक असा फॉर्मॅटच तयार केला की त्या फॉर्मॅटवर त्या संस्थानिकाची सही, तारीख, वेळ टाकायची आणि विलिनीकरण करायचं. आता त्यावेळेला काही एवढी छोटी संस्थानं होती की ती भारतामध्ये विलीन व्हायला काही वेळ लागला नाही. आता त्याही वेळेला एक खरी परिस्थिती जर पाहिली ना, तर इंग्रजांनी ही 565 संस्थानं का ठेवली हा एक प्रश्न आहे. यातही मोठा धूर्तपणा आहे, यातही इंग्रजांचं मोठं राजकारण आहे. ते काय? ही 565 संस्थाने वेगवेगळी ठेवल्यामुळं या संस्थानिकांना एक वेळेला इंग्रजांचे आपल्यावर उपकार आहे असंच वाटलं. आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये या संस्थानिकांनी म्हणजे जास्तीत जास्त संस्थानिकांनी इंग्रजांच्या उपकाराची परतफेड म्हणून काय केलं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यावेळेला त्यांनी इंग्रजांनाच साथ दिली. स्वातंत्र्य लढ्यातील जनतेला त्यांनी साथ दिली नाही. पण त्यावेळेला एक विचार केला तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही एवढी फोफावलेली होती, नेत्यांवर एवढा विश्वास होता की इंग्रज साम्राज्यामध्ये ही चळवळ एवढी फोफावली, ते लोन सुद्धा मोठ्या कौशल्याने या स्वातंत्र्यवीरांनी संस्थानिकांच्या राज्यामध्ये सुद्धा त्यांनी हे लोन पसरवलं. आणि या संस्थानिकांची जी जनता होती, या जनतेच्या मनामध्ये सुद्धा स्वातंत्र्य ज्योत त्यांनी निर्माण केली. आणि फक्त इंग्रजांविरुद्धच नव्हे तर हे संस्थानिक सुद्धा आपल्याला यांना विरोध करायचा आहे, यांना सुद्धा सत्तेतून हाकलायचं आहे, अशी भावना प्रत्येकाच्या तयार केली. त्यामुळे संस्थानिकांच्या या प्रांतामध्ये सुद्धा स्वातंत्र्य लढा हा जोमाने लढवला गेला. आणि हे स्वातंत्र्याचं हे बीज आहे, हे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये त्यावेळेला पेरलं गेलं होतं. खरं तर हा इंग्रजांचा डाव होता. मग अशा वेळेला आता ही संस्थानं आपल्याकडे येताना आता त्यातली काही संस्थानं, जवळ 13 संस्थांनी पाकिस्तानमध्ये विलीन झाली. बाकी राहिलेली जी संस्थानं होतं ही भारतामध्ये विलीन करताना मग छोट्या जी संस्थानं होती त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी ऐकलं नाही त्यांना थोडंसं दाटवलंही गेलं. आणि दाटवलं याकरता की प्रत्येक जनतेच्या मनामध्ये भारतात विलीन होण्याची इच्छा आहे, तुम्ही त्याला विरोध करू शकत नाही. आणि तुम्ही विरोध करत असाल तर जनता ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ठरवा तुम्ही काय करायचं. मोठ्या मुत्सद्देगिरीनं त्यावेळेला हे जे खातं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे विलिनीकरणाचं एक खातंच होतं. मग त्यावेळेला मोठ्या मुत्सद्देगिरीने एक 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 हे सर्व संस्थानं भारतामध्ये विलीन झाली. आता प्रश्न राहिला 3 संस्थानांचा फक्त. त्यामध्ये एक संस्थान होतं जुनागड, दुसरं काश्मीरचं संस्थान आणि तिसरं हैदराबादचं संस्थान. या 3 संस्थानांचा प्रश्न निर्माण झाला. त्यामध्ये आता जुनागडचं हे जे संस्थान आहे हे जुनागडचं संस्थान असं आहे, सध्याच्या आता गुजरातमध्ये संस्थान आहे. या संस्थानामध्ये काय होतं की संस्थानिक हा नवाब होता मुस्लिम, आणि जवळजवळ पूर्ण जनता ही 90% जास्त जनता हिंदू होती. आणि जनतेचा पूर्ण लढा
किंवा जनतेची पूर्ण इच्छा अशी होती की भारतामध्ये विलीन व्हावं. असं असताना सुद्धा जुनागडच्या नवाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याबाबतीत आपला ठराव दिला. वास्तविक विचित्र होतं. काही माणसं काय वेळेला कुठला विचार करतात हे त्यांनाही कळत नाही. पूर्ण जनताही हिंदू असताना, जनतेचा रेटा हा भारतात विलीन होण्याचा असताना सुद्धा पाकिस्तानमध्ये पळून जाऊन त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये विलिनीकरणाचा ठराव करणारा हा नवाब एक विचित्र होता. आता त्यावेळेला वास्तविक नवाबाचा जो प्रधानमंत्री होता भुत्तो, म्हणजे जुल्फिकार अली भुत्तोचे वडील, हा त्यावेळेला नवाब तिथे होता. हा त्यावेळेला त्या ठिकाणी पंतप्रधान होता. मग यांनी सुद्धा त्यावेळेला भारत सरकारला सांगितलं की आता पूर्ण जनतेचीच इच्छा आहे की भारतात विलीन होणे, तर तुम्ही आमच्या संस्थानाला म्हणजे जुनागड संस्थानाला भारतामध्ये विलीन करून घ्या, रितसरपणे विलीन व्हायला आमची तयारी आहे. पण त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना वाटलं, आपण जर समजा हे संस्थान भारतामध्ये असंच विलीनीकरण करून घेतलं तर एक आपल्यावरती असा दबाव येईल किंवा अशी चर्चा होईल की भारताने दबावाने जुनागड आपल्या ताब्यात घेतलं. म्हणून त्या ठिकाणी आपण आता जनमत घेऊया आणि जनमताने आपण ठरवूया की या जनतेला भारतात विलीन व्हायचं किंवा नाही. मग त्या ठिकाणी जनमत घेण्यात आलं आणि जनमत घेऊन जवळजवळ 99% लोकांनी भारतात विलीन होण्याचं ठरवलं. एक 70 ते काही 80 लोकांनी असं त्या ठिकाणी नकार होता. म्हणजे 99% लोकांनी भारतात विलीन होण्याचं ठरवलं आणि हे संस्थान रीतसरपणे भारतामध्ये विलीन झालं. त्यानंतर हैदराबादचाही प्रश्न होता, तो आपल्या सर्वांना प्रश्न माहितीच आहे. हैदराबाद हे संस्थानही असं होतं की भारताच्या मध्यभागी असलेले संस्थान. भारताच्या मध्यभागी असताना या ठिकाणी 90% जनता हिंदू असताना हे संस्थान सुद्धा हैदराबादचे निजाम यांची भारतामध्ये विलीन होण्याची इच्छा नव्हती. यांनाही स्वतंत्र राहायचं होतं किंवा पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं होतं. म्हणजे विचार जर केला, भौगोलिक परिस्थिती अशी होती की पूर्ण बाजूने भारत सरकार आणि आत हा हैदराबाद प्रांत, असं असताना सुद्धा जनतेची पूर्ण इच्छा भारतात विलीन होण्याची असताना सुद्धा निजाम मात्र हा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा विचार करत होता. हे किती विचित्र पद्धतीने या लोकांचं वागणं होतं. पण त्याही वेळेला पुढे लढा कसा झाला हा आपल्याला माहिती आहे आणि पुढे हैदराबाद हे संस्थान सुद्धा भारतामध्ये विलीन करण्यात आलं. आता आपला मूळ आजचा विषय आहे की तो काश्मीरच्या संदर्भातला. जम्मू काश्मीरचं भारतामध्ये विलिनीकरण हा एक महत्वाचा भाग आहे. आता काश्मीरचा आपण जर विचार केला, वास्तविक काश्मीरची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर भारताच्या उत्तर टोकाकडचा हा प्रांतही असा आहे. हा प्रांत पाकिस्तानला अत्यंत जवळ, पाकिस्तानच्या दृष्टीनं सोयीचा. मग सांस्कृतिक देवाणघेवाण, दळणवळण असेल, पाकिस्तानची काश्मीरचं जास्त प्रमाणात होतं. आणि भौगोलिक स्थिती पाहिली तर हा अत्यंत बर्फाळ, उंच डोंगर असलेला अत्यंत कठीण असा हा प्रांत. आणि हा प्रांतामध्ये वैशिष्ट्य असं की इथली जास्त लोकसंख्या, जवळजवळ 75% जास्त लोकसंख्या ही मुस्लिम लोकसंख्या होती. आणि त्यावेळेला पाकिस्तानला वाटलं की काश्मीर तर हा भारतात विलीन होणारच, कारण आपली लोकसंख्या आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि काश्मीरचं असलेलं दळणवळण आणि ऐक्य आहे, याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये काश्मीर हा भारतात विलीन होणार असं त्यावेळेला पाकिस्तानला ठामपणे वाटत होतं. आता त्यावेळेला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं तत्पूर्वी त्या ठिकाणी महाराजा हरिसिंग हे राज्य करत होते, हे संस्थानिक होते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1 महिना अगोदर लॉर्ड माउंटबॅटन हे हरिसिंगांच्या भेटीला गेले. हरिसिंगांबरोबर त्यांनी चर्चा केली.
तुम्ही अगोदरच आता एक निर्णय घ्या विलिनीकरणाचा. तुम्हाला कुठे विलीन व्हायचं आहे? भारतात विलीन व्हायचं की पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं? याबाबत तुम्ही ठोस निर्णय घ्या. हा निर्णय जर तुम्ही नाही घेतला तर दोन्ही देशांमध्ये पुढे युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण त्यावेळेला हरिसिंग यांची मनस्थिती वेगळीच होती. आतापर्यंतचा पाहिलेला कारभार, राजशी थाट, यामुळे त्यांना भारत पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची इच्छाच नव्हती. स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांचा तसा प्रयत्नही झाला होता. शेवटी त्यांनी कुठलाही निर्णय हा लॉर्ड माउंटबॅटन यांना दिला नाही आणि सध्या मी स्वतंत्र राहणार हीच भूमिका त्यांनी कायम ठेवली. आता त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग आता प्रश्न आला विलिनीकरणाचा. त्यावेळेला पाकिस्तानने काय केलं की एक चूक केली. 20 ऑक्टोबरला पाकिस्तानने आपले जे काही आदिवासी आहेत किंवा डोंगराळ भागात राहणारे काटक असे जे लोक आहेत, अशा 10,000 लोकांचं एक पथक तयार केलं आणि आपल्या सैन्यातील एक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी पाठवलं. हे 10,000 सैन्य 20 ऑक्टोबरला भारतामध्ये घुसले, म्हणजेच काश्मीरमध्ये. आता काश्मीरमध्ये हे शिरल्यानंतर मुझफ्फराबाद इथपर्यंत ते आले. तिथून पुढे ते उरीपर्यंत आले. म्हणजे 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत या 3 दिवसामध्ये जवळजवळ बराचसा प्रांत त्यांनी काश्मीरचा काबीज केला. आणि काश्मीरमध्ये आल्यानंतर या लोकांनी एवढा उच्छाद मांडला, एवढा अतिरेक केला की त्याला सीमा नाही. स्त्रियांवर ते एवढे अत्याचार केले, इतक्या लोकांना त्यांनी मारलं, अक्षरशः अंगावर काटे येणारा हा इतिहास आहे. या 3 दिवसामध्ये आतोनात त्यांनी जनतेचा छळ केला. छळ सर्व जनतेचा केला, किंवा हिंदू जनतेचाच नाही किंवा ख्रिश्चन नाही, मुस्लिम महिलांवर सुद्धा त्यांनी अत्याचार केले. हळूहळू 3 दिवसामध्ये हे युद्ध जे आहे, या 10,000 लोकांनी शिस्तबद्धपणे पुढे मार्गक्रमण सुरुवात केलं. ज्या वेळेला उरीपर्यंत हे आले आणि उरीपर्यंत आल्यानंतर त्यावेळेला मात्र राजाला कळालं की आता काय करावं. त्यावेळेला सैन्य दलाचे प्रमुख होते राजेंद्र सिंग. राजेंद्र सिंग यांनी सुद्धा राजाला सांगितलं, हरिसिंगांना, की आपल्याला कुठला तरी ठोस निर्णय घेणे गरजेचं आहे. आणि राजाचं असं मत होतं, नाही, माझी सेना खूप चांगली आहे, माझी सेना या सैन्याने मुकाबला करेल आणि जिंकेल, हा आत्मविश्वास दाखवला. त्यावेळेला सैन्यदल प्रमुख राजेंद्र सिंग यांनी सांगितलं, महाराज, आपल्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम सैन्य आहे आणि मुस्लिम सैन्याला जर असं पटवून दिलं गेलं की आपलं पाकिस्तानामध्ये विलिनीकरण करणं खूप गरजेचं आहे, त्यांचं मतपरिवर्तन जर झालं, निश्चितपणे मोठा सैन्याचा भागा फितूर होऊ शकतो आणि आपण हे युद्ध जिंकणार कसं. मग त्यावेळेला सुद्धा नाही, हरिशंकरला विश्वास होता का नाही, आपलं सैन्य असं करू शकत नाही आणि मी सुद्धा स्वतः युद्धाला येतो अशी तयारी दाखवली. तर राजेंद्र सिंग म्हणाले, नाही महाराज, तुम्ही थांबा, युद्धाला मी जातो. आणि असं म्हणून राजेंद्र सिंग आपल्या सैन्यानिशी उरी येथे गेले. तोपर्यंत उरीच्या जवळ सैन्य आलेलं होतं. आता उरी आणि श्रीनगर यांच्यामध्ये उरीहून श्रीनगरला येण्यासाठी एकच पूल होता. आता या एकाच पुलावरतून म्हणजे दळणवळण चालू शकत होतं. त्यावेळेला राजेंद्र सिंग यांनी काय केलं, हा पूल उडवला आणि त्या पूल उडवल्यामुळे तिकडच्या सैन्याला काश्मीरमध्ये येण्यापासून रोखल्या गेलं, त्यांचा पर्याय खुंटला. वास्तविक त्याच घटनाक्रमामध्ये राजेंद्र सिंग यांचाही मृत्यू झाला. मग ज्या वेळेला 23 तारखेपर्यंत
या सैन्याने उच्छाद मांडला आणि पुढे येताना मात्र उरीचा पूल हा ओलांडणे कठीण झाले. पूल उद्ध्वस्त केला. म्हणून 2 दिवसपर्यंत मात्र हे जे सैन्य होतं, ते पाकिस्तानचे जंगलातील राहणारे हे जे सैन्य होतं, हे सैन्य मात्र 2 दिवस त्यांनी प्रयत्न करून शेवटी 25 तारखेला त्यांनी श्रीनगरकडे येण्याचा रस्ता शोधला. तो प्रांत सगळा त्यांचा पाहण्यातला होता आणि मुळात त्यांनी रस्ता शोधल्यामुळं मात्र उरीच्या पुढे आल्यानंतर श्रीनगरकडे त्यांनी वाटचाल आपली सुरू केली. त्यावेळेला मात्र महाराजा हरिसिंग घाबरले. त्यांना माहिती आता काही खरं नाही. म्हणून त्यांनी जवळजवळ सैन्य हे श्रीनगर जवळ आलं. म्हणून त्यांनी त्यावेळेला भारताचे सचिव होते कोण, व्ही.पी. मेनन. व्ही.पी. मेनन हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत संस्थानिकांचं काम करताना हे सचिव म्हणून काम करायचे. हे व्ही.पी. मेनन यावेळेला हरिसिंगांनी त्यांना निरोप पाठवला की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता भारताने मदत करणं आवश्यक आहे. भारताने सैन्य पाठवावं, नाहीतर पूर्णपणे श्रीनगरला वेढा दिल्याशिवाय पाकिस्तानचे सैन्य राहणार नाही. मग अशा वेळेला व्ही.पी. मेनन आणि हरिसिंगांचे पंतप्रधान होते त्यावेळेला मेहरचंद महाजन, हे दोघांची भेट झाली. आणि व्ही.पी. मेनन त्यानंतर राजाचा असा निरोप आहे की आम्हाला आता मदतीची गरज आहे, भारताने मदत करावी. 25 तारखेला हा निरोप घेऊन तात्काळ ते दिल्लीला पोहोचले. आता दिल्लीला गेल्यानंतर त्या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन हे भारतीय गव्हर्नर जनरल होते, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल या चौघांची त्या ठिकाणी बैठक झाली. बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची इच्छा होती की राजा हरिसिंगाने निरोप पाठवला ना आपल्याला, तर आपण आता त्या ठिकाणी काश्मीरला मदत केली पाहिजे, तर काश्मीर वाचेल. पण त्यावेळेला लॉर्ड माउंटबॅटन यांनी असं म्हटलं, नाही, हे नियमाच्या विरुद्ध होईल. जोपर्यंत महाराजा हरिसिंग भारतामध्ये विलिनीकरणाचा ठराव देत नाही, विलिनीकरणाचा प्रस्ताव जोपर्यंत देत नाही, त्यावर सही करत नाही, तोपर्यंत आपल्याला सैन्य पाठवता येणार नाही. खरं तर याच्या अगोदर अजून एक घटना घडलेली होती की त्या ठिकाणी शेख अब्दुल्ला, जे शेख अब्दुल्ला 1931 मध्ये मुस्लिम अलीगड विद्यापीठातून शिकून हे काश्मीरमध्ये आले आणि काश्मीरमध्ये आल्यानंतर त्यांनी महाराजा हरिसिंगांची परिस्थिती पाहिली की जनतेवर होणारा त्रास, अनागोंदी, याला कंटाळलेली जनता पाहून त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र घेऊन लढा देण्याचा प्रयत्न शेख अब्दुल्ला यांनी केला. सगळ्या काश्मीरच्या जनतेला त्यांनी एकत्र केलं आणि महाराजा विरुद्ध त्यांनी एक प्रकारचा मोठा लढा उभारला. त्याच्यामध्ये शेतकरी, मजूर सर्वांचा त्यांना पाठिंबा होता. आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की पूर्ण काश्मीर हा शेख अब्दुल्ला यांच्या पाठीमागे मोठ्या धीरोदात्तपणे उभा होता. त्याही वेळेला शेख अब्दुल्ला यांनी सुद्धा की भारताकडे आणि पाकिस्तानकडे दोघाकडे आपला दूत पाठवला. साजिद नावाचे त्यांचे दूत त्यांनी पाकिस्तानकडेही पाठवले आणि भारताकडे त्याला नंतर पाठवलं. ज्यावेळेला हा दूत पाकिस्तानकडे पाठवला, त्यामध्ये स्पष्ट लिहिलं की काय, आमच्या अशा अशा अटी आहेत, या अटी तुम्ही मान्य करत असाल, आम्ही विलिनीकरण करतो. पण त्यावेळेला जिना यांनी स्पष्टपणे नकार दिला की काश्मीर हा पाकिस्तानामध्येच विलीन होणार, कुठलीही तुमची अट आम्ही मान्य करणार नाही. आणि ज्यावेळेला तो साजिद पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आला, त्याला पंडित जवाहरलाल नेहरूने पूर्णपणे होकार दिला होता, काही हरकत नाही, आम्ही तुमच्या काही अटी मान्य करू, हरकत नाही, पण भारतामध्ये विलीन होणं हे गरजेचं आहे. खरं म्हणजे शेख अब्दुल्ला यांचंही पूर्णतः मत असं होतं
की काश्मीर हा भारतामध्ये विलीन व्हावा. त्याचं कारण असं होतं, शेख अब्दुल्ला हे सुद्धा धर्मनिरपेक्ष नेते होते. त्यांच्यावर महात्मा गांधींचा, पंडित नेहरूंचा प्रभाव होता. एक समाजवादी नेतृत्व आणि काश्मीरचं भारतामध्ये विलिनीकरण होणं किती आवश्यक आहे म्हणून जनतेला त्यांनी हे पटवून दिलं. आणि जनतेला पटवून दिल्यानंतर असा विश्वास होता की काश्मीरची पूर्ण जनता ही त्यांच्या मतानुसार भारतामध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्यावेळेला इकडे ज्यावेळेला लॉर्ड माउंटबॅटन यांनी नकार दिला की विलिनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला सैन्य पाठवता येणार नाही. मग त्यावेळेला व्ही.पी. मेनन हे परत गेले राजाकडे आणि राजाला सांगितलं की राजेसाहेब, जोपर्यंत तुम्ही भारतामध्ये विलिनीकरण करत नाही, प्रस्ताव देत नाही, तोपर्यंत सैन्य हे भारत पाठवू शकत नाही. त्याला राजाला प्रश्न पडला की आता तर शक्य नाही, विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावाच लागेल. म्हणून त्या ठिकाणी एक विलिनीकरणाचा प्रस्ताव लिहिला. त्यात राजाने आपल्या काही अटी टाकल्या आणि त्या काही अटीसहित विलिनीकरणाच्या प्रस्तावावर सही करून तो प्रस्ताव 26 तारखेला, एकाच दिवसामध्ये 26 तारखेला प्रस्ताव व्ही.पी. मेनन तो प्रस्ताव घेऊन पुन्हा ते भारतामध्ये आले. थोडक्यामध्ये लॉर्ड माउंटबॅटन, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची त्यांनी भेट घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांनी प्रस्ताव मांडला की राजा हरिसिंग यांनी सामिलीनीकरणावर सही केलेली आहे. प्रस्ताव त्यांनी पाठवले आहे. त्यामुळे तात्काळ त्यांना भारताच्या मदतीची अपेक्षा आहे. मग त्यावेळेला तरी सुद्धा यांचं असं म्हणणं पडलं, लॉर्ड माउंटबॅटन यांचं, की मान्य आहे, त्यांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव दिला, पण त्यांनी आपल्या सैन्याधिकाऱ्याला बोलावलं. त्यावेळेला काय होतं, दोन्ही देशाच्या सैन्यांवर सैन्यदल प्रमुख म्हणून इंग्रज अधिकारी होते. पाकिस्तानमध्ये सैन्यदल प्रमुख इंग्रज अधिकारी होता, भारताकडेही सैन्यदल अधिकारी इंग्रज अधिकारीच होता. मग का? कारण भारत पाकिस्तानचं या ठिकाणी विभागणी होताना यांच्यामध्ये कुठला वाद होऊ नये, कुठलं युद्ध होऊ नये, म्हणून सैन्याची पूर्ण जी जबाबदारी आहे ती इंग्रज अधिकाऱ्यांवर होती. त्याला इंग्रज अधिकाऱ्याला लॉर्ड माउंटबॅटन यांनी बोलावलं आणि विचारलं, हा प्रस्ताव सांगितला. त्यावेळेला सैन्यदल अधिकारी असे म्हणाले किंवा सध्या आपल्याकडे नवीन शस्त्रास्त्र नाहीये, लढण्याची सुद्धा सध्या क्षमता आपल्याकडे नाहीये, म्हणून आपण हे युद्ध लढू नये असा प्रस्ताव दिला. मग त्यावेळेला तरी सुद्धा आपले पंतप्रधान आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळेला आग्रह केला की नाही, यावेळेला मात्र आता सैन्य पाठवणे गरजेचं आहे आणि आपण जर सैन्य पाठवलं नाही तर हा काश्मीर पूर्णपणे आपल्या ताब्यातून गेल्याशिवाय राहणार नाही. मग त्यावेळेला लॉर्ड माउंटबॅटन हे तयार झाले आणि ती घटना आहे 27 तारखेला सकाळची. म्हणजे 26 तारखेला प्रस्ताव घेऊन आलेले व्ही.पी. मेनन त्याच रात्री सकाळी त्यावर स्वाक्षरी झाली आणि 27 तारखेला आपलं सैन्य हे विमानांद्वारे काश्मीरला पोहोचलं. आता काश्मीरमध्ये श्रीनगरला त्यावेळेला पूर्ण पाकिस्तानी सैनिकांचा हा वेढा होता. अशा वेळेला हे सैन्य आपलं श्रीनगरमध्ये उतरलं. श्रीनगरमध्ये ज्यावेळेला हे सैन्य उतरलं तर त्यावेळेला शेख अब्दुल्ला आणि त्यांचे सहकारी हे भारतीय सैन्याच्या स्वागताकरताच उभे होते. भारतीय सैन्याचं स्वागत केलं आणि त्यांना त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची मदत शेख अब्दुल्ला यांनी केली. हळूहळू आता त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी या घुसपैठियांना काढण्याचा प्रयत्न आपल्या सैन्याकडून सुरुवात झाला. मग हे घुसभिडी काढताना त्या बराच वेळ लागला. आता हे युद्ध जवळजवळ 27 ऑक्टोबर पासून ते हे युद्ध चाललेलं आहे 31 डिसेंबर 48 पर्यंत. म्हणजे जवळजवळ मित्र हे 15 महिने हे युद्ध चाललेलं आहे. 15 महिन्यांमध्ये
या 10,000 पाकिस्तानी सैनिकांना बाहेर काढणे हे काम मोठं जिकिरीचं होतं. त्याचं कारण असं आहे की प्रदेश एवढा बर्फाच्छादित, घनदाट अरण्याचा, उंच डोंगर, त्यामुळे या ठिकाणी सैन्याला मोठी कसरत करावी लागली आणि हळूहळू हळूहळू हळू हे सैन्य आपलं काम हे करत होतं आणि पाकिस्तानी सैन्याला मागे रेटण्याचं काम करत होतं. आता या घटना काळामध्ये जर आपण पाहिलं, अनेक गोष्टी या दुसऱ्याही घडलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये 1 नोव्हेंबरला लॉर्ड माउंटबॅटन हे जिना यांना भेटायला आले. मोहम्मद अली जिना यांची त्यांनी भेट घेतली आणि युद्ध थांबवण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं आणि हेही सांगितलं की युद्ध जर थांबवत असाल तर या ठिकाणी जनमत आपण घेऊ आणि जनमताच्या आधारे ठरवू की या जनतेला कुठे विलीन व्हायचं आहे ते. पण तो प्रस्ताव सुद्धा त्यावेळेला जिनांनी मांडला नाही किंवा ऐकला नाही. लॉर्ड माउंटबॅटन परत आले. इकडे त्यावेळेला आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा असं सांगितलं की या ठिकाणी युद्ध थांबत असेल तर निश्चितपणे आपण जनमत घेऊ आणि जनमताच्या आधारे ठरवू की या काश्मीरला भारतात विलीन व्हायचं की पाकिस्तानात विलीन व्हायचं. कारण पंडित जवाहरलाल नेहरूंना असं माहिती होतं, हा जो प्रांत आहे कोणता, काश्मीर हा भाग आहे, हा पूर्ण त्यावेळेला शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली होता आणि त्यावेळेला शेख अब्दुल्ला जे सांगेल तेच ती जनता ऐकणार होती. म्हणजे काश्मीरची जनता ही भारतामध्ये विलीन व्हायला काहीच अडचण नव्हती. जम्मूचा भाग तर भारतात विलीन व्हायला तयार होता, कारण जम्मूमध्ये जवळ 60% जनता ही हिंदू होती. लडाखचा प्रांत इथली अडचण नव्हती. म्हणजे पंडित नेहरूंना पूर्ण खात्री होती की जन्मत जरी घेतलं तरी त्या ठिकाणी काश्मीरचा हा प्रांत भारतामध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. मग हे युद्ध चालू असताना एके दिवशी काय झालं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विचार केला, भारत सरकारने विचार केला की हा मुद्दा आपण आता युनोमध्ये मांडावा. नेमकीच 1945 मध्ये युनोची स्थापना झालेली होती आणि 2 देशाच्या आंतरिक युद्धामध्ये मोठी जबाबदारी पार पाडण्याचं काम युनोने केलं होतं. संघर्ष टाळण्याचं काम युनोने केलं होतं आणि त्या काळामध्ये युनो म्हणजे एक आशेचा किरण सगळ्या देशांसाठी होता. मग अशा काळामध्ये पाकिस्तानने जबरदस्तीनं आक्रमण केलेलं आहे आणि हे जबरदस्तीचं आक्रमण अशा वेळेला केले की ज्याला काश्मीरने विलिनीकरणाचा प्रस्ताव हा भारताच्या बाजूने दिलेला आहे आणि हा प्रस्ताव दिलेला असतानाही काश्मीरने आक्रमण केलं, हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. असा मुद्दा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा युनोमध्ये मांडला आणि तोही चॅप्टर 6 अंतर्गत मांडला. चॅप्टर 6 असा आहे की जर समजा युनोने आदेश दिला, तो आदेश भारताला मानलाच पाहिजे असं नाही. भारताची इच्छा आहे की तो मानायचा किंवा नाही. आणि चॅप्टर 7 असा आहे तर युनोने आदेश दिला, त्या आदेशाचे पालन भारताला करावं लागलं असतं. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चॅप्टर 6 अंतर्गत त्या ठिकाणी हा विषय मांडला. मग त्यानंतर काही दिवसानंतर हा विषय मांडल्यानंतर युनोचं पथक काश्मीरमध्ये आलं, पाहणी झाली आणि युनोने नंतर एक अहवाल दिला. तो अहवाल असा आहे की पहिली गोष्ट नंबर 1, युद्ध थांबवावं. दुसरी गोष्ट, पाकिस्तानने आपलं सर्व सैन्य मागं घ्यावं आणि या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला तिसरी गोष्ट म्हणजे भारताने आपलं सैन्य मागे घ्यावं. याचा अर्थ असा होता की या पहिल्या ज्या दोन्ही गोष्टी होत्या या पूर्ण भारताच्याच बाजूने होत्या. कारण युद्ध थांबवावं एक आणि दुसरी गोष्ट पाकिस्तानने अगोदर आपलं सैन्य मागे घ्यावं. म्हणजे युनोने हे मान्य केलं होतं की पहिला हमला हा पाकिस्तानने केलेला आहे. या गोष्टी दोन्ही युनोने मान्य केला आणि तिसरी गोष्ट नंतर या जर मान्य झाला तर भारताने आपलं सैन्य मागे घ्यावं.
मग या ठिकाणी ठरल्यानंतर त्या प्रमाणामध्ये तशी वाटचाल बंद झाली आणि ती वाटचाल झालेली असताना म्हणजे डिसेंबरच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला जवळ हे युद्ध थांबवलं गेलं. हे युद्ध थांबवल्यावर गेलं. त्यानंतर पाकिस्तानने आपलं सैन्य माघारी घेतलं आणि नंतर भारताने आपलं सैन्य माघारी घेतलं. पण त्याच्यामध्ये मित्र हो, मग युद्धबंदीची एक रेषा ठरली. युद्ध थांबलं, ज्या तारखेला युद्ध थांबलं आणि त्या तारखेला जेवढा प्रांत हा पाकिस्तानच्या ताब्यात होता आणि राहिलेला पूर्ण हा भारताच्या ताब्यात होता, या दोन्ही प्रांतांमध्ये एक सीमारेषा LOC टाकण्यात आली आणि त्या सीमारेषा अंतर्गत साधारणतः 30% प्रांत हा काश्मीरकडे गेला आणि राहिलेला प्रांत हा 70% भारताकडे आला. आता एक विचार केला या ठिकाणी, एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की काही वेळेला म्हटलं जातं अजून काही दिवस युद्ध चालू असतं तर पूर्ण हा प्रांत आपण मिळवला असता, येऊन जाण्याची गरज नव्हती. पण मित्र 15 महिने हे युद्ध चाललं. 15 महिने युद्ध चालू असताना सुद्धा पाकिस्तानी सैन्य मागे रेटणं ही गोष्ट एवढी सोपी नव्हती. त्याच्याही मध्ये जवळजवळ 1100 आपल्या सैनिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानचे 4000 सैन्याचा मृत्यू झाला. अशा अवघड युद्धाच्या परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेला युनोकडून आपल्याला पूर्ण न्याय मिळू शकतो असा विश्वास हा नेहरूंना होता आणि त्या विश्वासापोटी नेहरू हे युनोमध्ये गेले होते. आणि दुसरी अजून एक गोष्ट होती, ज्या वेळेला हा संघर्ष चालू होता त्यावेळेला इकडे आपल्याला हैदराबादमध्ये माहिती आहे, हैदराबादमध्ये निजामाने MIMची स्थापना केली, रझाकार संघटनेची स्थापना केली. MIMने रझाकार संघटनेने एवढा उच्छाद मांडला होता आणि भारतात विलिनीकरण व्हावं अशा ज्या ज्या लोकांची इच्छा होती या लोकांनी बऱ्याच लोकांना या लोकांनी मारलं, त्यांचा छळ केला, लाखो लोकांना त्यामध्ये मृत्यू आला. आणि या संघटनांचा हा जो वाढता उद्रेक होता, वाढत्या चळवळी होत्या, कदाचित काश्मीरमध्ये काही प्रमाणात अशा चळवळी पुढे सुरू होऊ नये, हे याच ठिकाणी थांबावं आणि शांती धोरण हे खूप महत्त्वाचं होतं. कारण त्यावेळेला भारताची प्रतिमा अशी होती की जगामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळं बळ होतं. कारण आपल्या स्वातंत्र्याकरता लढणे, आपल्या लोकशाहीकरता लढणे आणि शिस्तबद्ध अहिंसक मार्गाने हा जो लढा होता हा एक जगावर छाप टाकलेला लढा होता आणि तीच आपल्या नेत्यांची सुद्धा प्रतिमा ही जगात होती. म्हणून आपल्याला कोणी आक्रमणकारी म्हणू नये. आपण आपल्या स्वातंत्र्याकरता 150 वर्ष झगडलो, म्हणून जनतेचं स्वातंत्र्य आपण हिरावून घेऊ नये. आपण शांततेनेही तोडगा काढावा आणि जनमता आधारेही आपण निर्णय घ्यावा. अशा सगळ्या बाबी त्या समोर असताना हा जो प्रांत आहे हा 30% प्रांत जो काश्मीरमध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये गेला त्याचं दुःख तर आहे. पण त्यावेळीची परिस्थिती मित्र जर पाहिली तर हा जो राहिलेला प्रांत आहे भारतामध्ये, हा प्रांत ही आपली खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्या काळात त्यावेळच्या नेत्यांचं योग्य धोरण कणखरपणा आहे आणि त्यामुळे हा प्रांत आपल्याकडे राहू शकला. कदाचित तिथेही थोडंसं दुर्लक्ष झालं असतं तर कदाचित हाही प्रांत भारतामध्ये येणंही मुश्किल झालं असतं. म्हणून त्या काळानुसार इतिहास हा तसा मांडला गेला जातो. म्हणून आपणही त्या गोष्टी सर्वांनी लक्षात घ्याव्या असं माझं मत आहे. असो, आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद.